डीजे ऑपरेटिंग अर्थातच साऊंड सिस्टम बघायला भेटत आहे डीजे योगेश यांचं सुद्धा प्रथमतः आभार मानतोय आणि जाऊयात मैदानाकडे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज विजय, नॉन स्ट्राइक एंड वरती सागर, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय अर्जुन. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज अर्जुनच्या हातात चेंडू सोपवलाय. नक्कीच षटकातील पहिला चेंडू यावेळेस टाकला जातोय. पहिला चेंडू उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधनं. एक नेत्र दीपक फटका येतोय जवळ जवळ आउट ऑफ दी पार्क आणि पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लिक ब्लास्ट षटकार. अतिशय सुरेखरित्या पहिल्या चेंडूवरती एक नेत्रदीपक फटका बघायला भेटला. मोजून मापून तोलून मारलेला हा षटकार. नक्कीच थोडेसे बॅकफुट वरती गेले, रूम बनवलं, जागा बनवली आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं षटकार पहिल्या चेंडूवरती आलाय. स्वागत केलं अर्जुन या गोलंदाजाचं. यावेळेस पुण्याच्या एकदा ब्लास्ट होत आहे, बघावं लागेल. डिस्टन्स आणि जवळ जवळ इशारा येईल. आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दोन षटकार. खेळताय डीजे मास्टर योगेश याच्याकडनं. बॅक टू बॅक दोन षटकार येत आहेत. आगाज एल्गार करतायत आणि जवळ जवळ तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा चेंडूला उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी मात्र 2 धावाचं कॉलिंग केलं जात आहे आणि धाव पळून 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. या 2 धावेच्या अखेरीस धावसंख्येचा विचार करायला गेला तर तब्बल 14 धावावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय एकता कसारा संघाचं. तीन चेंडू तब्बल 14 धावा. यावेळेस फ्रंट फुट वरती आले, ऑन साइडला दिशा स्पष्ट केली, चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दमदार चौकार. अफलातून फटकेबाजी. या चेंडूवरती सुद्धा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू मात्र ट्रॅव्हल्स होत आहे. अर्थातच नो चान्स. चेंडू जाईल सीमारेषा पार. थँक्यू डीजे. टोटली धावसंख्येचा विचार करायला गेलं तर आतापर्यंत 22 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेटने अटॅक करतील गोलंदाज अर्जुन आणि जवळ जवळ थोडस चेंजेस केल्यामुळे इथे शेवटचा चेंडू मात्र निर्धाव टाकला जातोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार करायला गेला तर 22 धावा तब्बल लागल्या गेल्यात एकता कसारा संघाच्या. आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. डीप मध्ये 2च क्षेत्ररक्षक होते, त्याचाच काहीसा फायदा मात्र पुरेपूर घेतला फलंदाज विजयानं. कारण पहिल्याच चेंडूवरती प्रहार षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा षटकार बघायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवरती सिंग डबल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि शेवटचा चेंडू मात्र निर्धाव. टोटली धावसंख्या आहे 22 धावा. अफलातून सुरुवात केली जात आहे विजय या फलंदाजाकडनं. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं सचिन. आणि जवळ जवळ हा चेंडू मात्र निर्धाव टाकला जातोय. कमबॅक करण्याची गरज या षटकामध्ये आहेच, त्यासाठी बोलवलं गेलंय सचिन या गोलंदाजाला. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू सुद्धा सुरेख आहे, परंतु एक धाव काही वाचू शकणार नाही संघ. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या झाली आहे 23 धावा. अफलातून फलंदाजी करतायत विजय. त्याला साहजेशी अशी फलंदाजी
करताना दिसत आहेत सागर. यावेळेस पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक विजय आहे. थोडस रूम बनवला होता परंतु चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडस आउटस्पिन बघायला भेटला. गोलंदाज सचिन याच्या माध्यमातून धावसंख्या स्थिरावली आहे. अर्थातच पहिल्या षटकामध्ये 22 होते. या षटकामध्ये अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू टाकले गेलेत. एक धाव खर्ची करतात. दरम्यान पुढील चेंडू इथे पुलटा चेंडू आहे आणि जवळ जवळ चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. षटकार अफलातून फटकेबाजी इथे बघायला भेटताय विजयाच्याकडनं. आणि ज्याप्रमाणे इथे धुंद ऐकवायला मिळाली मैं हूँ डॉन, त्याचप्रमाणे इथे फलंदाजी दादाप्रमाणे केली जात आहे विजयकडनं. यावेळेस थोडस कमबॅक केलं जाते गोलंदाज सचिन याच्याकडनं. प्रत्युत्तर थोडस मिळतंय षटकारानंतर, कारण 5वा चेंडू इथे निर्धाव टाकला जातोय. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडू टाकले गेलेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहत आहोत. 5 चेंडू टाकले गेले गोलंदाज सचिनाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक. ऑन स्ट्राईक अजूनही विजय. यावेळेस अक्रॉस द लाईन होऊन खेळला होता परंतु डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल मध्ये बघायला भेटलं. थोडस ब्रूज झाला बॅटला परंतु एकही धाव मिळाली नाही. शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. आणि जवळजवळ 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार करायला गेला तर 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच मी म्हणेन थोडंसं कमबॅक केलं गोलंदाज सचिन यानं, कारण त्या षटकाचा विचार करायला गेला तर 4 चेंडू निर्धाव, त्यामध्ये 1 चेंडूवरती सिंगल आणि 1 षटकार बघायला मिळाला. टोटली 7 धावा खर्च केला सचिन या गोलंदाजानं. आणि एकता कसारा संघाची टोटली धावसंख्या आहे 29 धावा. यावेळेस गोलंदाजी मार्कवर बोलवले गेले भावेश या गोलंदाजाला. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक असेल. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये थोडासा एक सामा गमावा लागलाय लाहे संघाला. यावेळेस ऑन साइडला फटका फसलाय आणि परंतु झटका बसेल लाहे संघाला, कारण जीवदान मिळतंय फलंदाज सागर याला. आणि जवळ जवळ चेंडू निघून जात आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा दमदार चौकार. आणि जवळजवळ सूर्याची किरण जणू काही क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यावरती आले होते असं जाणवलं. आणि धावसंख्या बघायला गेलं तर 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस आउटसाइड दिले एक स्टंप. पंचांचा इशारा येणार. वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या इकडे वाढेल. धावसंख्या झाली 34 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सुरेख आहे. नो चान्स. चेंडू निघून जाणार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा दमदार चौकार. मुळे इथे चेंडू अडवू शकले नाही क्षेत्ररक्षक आणि जवळजवळ चेंडू सीमारेषा पार गेला. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चुकी करणार नाहीत नितीन. तत्पूर्वी मात्र एकच धावचं कॉलिंग आलंय. या एकेरी धावणे धावसंख्येचा विचार करूयात. टोटल धावसंख्या आहे 39 धावा. यावेळेस कमबॅक करण्याचं काम मात्र गोलंदाज करतायत भावेश. निर्धाव चेंडू टाकला जातोय, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर वाईड, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल आणि या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू टाकला जातोय.
बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. थोडंसं कमबॅक केलं जातं या षटकामध्ये. गोलंदाज भावेश याच्याकडनं अफलातून गोलंदाजी, कारण गेल्या सकाळच्या सत्राचा विचार करायला गेला तर लहाई संघानं एका गोलंदाजाने चुकी केली आणि पुरेपूर सामना गमावावा लागला. त्याचंच काहीसं इथे थोडंसं यावेळेस वाईट चेंडू अवांतर धाव. नक्कीच त्या गोष्टीची आम्ही आठवण करून देत होतो आणि तेच बघायला भेटतं. वाईट चेंडू अवांतर धाव असेच वाईट चेंडू टाकले होते आणि त्याच धावा मात्र महागात ठरल्या होत्या गेल्या सामन्यामध्ये. टोटली धावसंख्या आहे 40 धावा. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वरती चेंडू आलाय. चेंडू मात्र फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येणारा हा नेत्रदीपक सौंदर्य असा फटका षटकार. जवळजवळ 4 षटकार आतापर्यंत विजयाच्या बॅटमधनं बघायला मिळालेत. अफलातून फटकेबाजी करतोय आतापर्यंत आणि जवळजवळ 3 षटकाच्या अखेरीस टोटली धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 46 धावा तब्बल लागल्या गेल्यात एकता कसारा संघाच्या. आणि सागर याने जर षटकार मारला तर श्रीराम बेंडके यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. आणि ह्याच चेंडूवरती 100 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु गोलंदाज सचिन याचं मी कौतुक करेन. निर्धाव चेंडूची सांगता. या षटकाची सुरुवात पुन्हा एकदा सुरेख करतायत. ज्याप्रमाणे दुसऱ्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने केली होती त्याचप्रमाणे चौथ्या षटकाची सुद्धा सुरुवात निर्धाव चेंडूने करतात. दरम्यान पुढील चेंडू ऑन साइडला चेंडूला स्टेअर केल्या डीप मध्ये. शतरक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचं कॉलिंग. थोडंसं फंबल झालेत. शतरक्षक फेकी करणार. तत्पूर्वी मात्र नक्कीच 2 धावा धावून पळून यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत. या 2 धावेच्या अखेरे धावसंख्या झाली आहे 48 धावा. की आम्ही वारंवार तर सांगत असतो या क्रिकेटमध्ये एका सेकंदाला भरपूर महत्वाचं, कारण एकच धावेचं कॉलिंग होतं. थोडंसं शतरक्षकानं फंबल केलं तत्पूर्वी लगेच 2 धावेचं कॉलिंग आलं. एका धावेचं कन्वर्ट 2 धावामध्ये बघायला भेटलं. यावेळेस चेंडू एज लागतोय. एकेरी धाव मिळणार या चेंडूवरती. धावसंख्या 1 वाढत आहे. धावसंख्या झाली 49 धावा. आणि नक्कीच यावेळेस मी कौतुक करेन गोलंदाज सचिन याचं, कारण ज्याप्रमाणे सचिनचे षटक सोडले तर मात्र थोडेसे महागडे पडले आहेत लाहे संघाकडनं. अर्जुन आणि भावेशचं षटक. यावेळेस ऑन साइडला डीप मध्ये शतरक्षक आहेच. वन पास चेंडूला कॅरी केलं जाईल. दुसऱ्या धावेचं कॉलिंग आहे. इथे मोठी संधी असेल परंतु थोडीशी फेकीची चुकीची ठरली आणि जवळजवळ धावून पळून 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या झाली 51 धावा. नक्कीच आम्ही वारंवार तर सांगत असतो सर सलामत तर पगडी बजास, त्याचप्रमाणे इथे फलंदाजी करतायत. एक फॅबिकॉल प्रमाणे चिपकून राहिलेत मैदानावरती सागर आणि विजय. यावेळेस निर्धाव चेंडू टाकला जातोय. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 51 धावा. आपण पाहत आहोत षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवर सचिन. 5 चेंडू टाकले गेलेत. 5 धावाच खर्च करतोय या षटकामध्ये. शेवटचा चेंडू ऑन स्ट्राईक विजय. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट आणि इथे जवळजवळ आम्हाला सलामी दिली जात आहे. आउट ऑफ दी पार्क षटकार.
दी बॅट वरती चेंडू आला आणि पाठवून दिला आउट ऑफ दी पार्क. टोटली धावसंख्या आहे 57 धावा. थोडस गोलंदाजीमध्ये अपयश मी म्हणेन लाहे संघाला येत आहे, कारण सलामीसाठी आलेली अजूनही जोडी मैदानामध्ये आहे. त्यासाठी बोलवले गेले गोलंदाज भावड्या. या गोलंदाजावरती थोडासा विश्वास दाखवलाय. कमबॅकची गरज. पहिला चेंडू स्लोअर वन होता. अलंग द कार्पेट. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या अखेरीस धावसंख्या पुढे सरसावेल. 59 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5वं षटक भावड्या याचं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्ची करतायत. यावेळेस पुन्हा एकदा फ्रंट फुटवरती आले. ऑन साइडला दिशा दिली चेंडूला. चेंडू मात्र निघून जाईल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा दमदार रुबाबदार देखना चौकार. अंबुजा सिमेंट सारखी जोडी मात्र इथे मैदानामध्ये तटस्थ फलंदाजी करताय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मधनं चेंडू मात्र निघून जाईल. नो चान्स. पुन्हा एकदा दमदार रुबाबदार देखना चौकार येत आहे. बॅक टू बॅक 2 चौकार सागर याच्या बॅट मधनं बघायला भेटतायत. धावसंख्या झाली आहे 67 धावा. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे. नो चान्स. हा सुद्धा चेंडू निघून जाणार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि जवळ जवळ इशारा आलाय. चौकार. बॅक टू बॅक 3 चेंडू मध्ये 3 चौकार सागराच्या बॅट मधनं बघायला भेटतायत. आणि तब्बल धावसंख्येचा विचार करूयात. 71 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एकता कसारा संघाच्या. अफलातून फलंदाजी सागर आणि विजय. हा चेंडू सुद्धा पाठवून दिला डीप मिड विकेट लॉंग ऑन च्या बाहेर येणारा हा दमदार षटकार.
सेट केले गेले लाही संघापुढे आणि ते आव्हान मात्र पेलण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये गेली. भावड्या आणि नितेश. ज्याप्रमाणे सागर आणि विजयने फलंदाजी केली त्याचप्रमाणे इथे जर सामना जिंकायचा असेल तर मात्र भावड्या आणि नितेशला फलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. सवयात मॅच कडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक. मॅडेटरी पॉवर प्लेचा पहिल्या षटकाची सुरुवात गोलंदाजी करणार स्वप्नील, तसेच स्ट्राईक एंड वरती फलंदाज नितेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती स्ट्राईक एंड वरती भावड्या, नॉन स्ट्राईक एंड वरती नितेश. कीच मॅडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटकात या मॅडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत भावड्यासाठी. एक्स्ट्रा कव्हर रिझन तसेच लॉंगॉन. ऐंशी धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू ऑन साइडला, चेंडूला स्टेअर केले, क्षेत्ररक्षक जवळ जवळ, चेंडू खाली धावतायत आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता लॉंगॉनला. तो पूर्वी मात्र 2 धावा मिळणार आणि 80 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू टाकला जातोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. अर्थातच श्री गणेश झाला पहिल्या चेंडूवरती लाहे संघाचा. दुसरा चेंडू मात्र अतिशय सुरेखरित्या हाताळला जातोय गोलंदाज स्वप्नीलच्याकडनं. निर्धाव चेंडूची सांगता म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती डबल धाव, त्यानंतर थोडस कमबॅक. यावेळेस सुद्धा ऑन साइडला स्टेअर केला चेंडूला. 1 धाव. थोडीशी धोक्याची घंटा वाजत होती परंतु सेफ झोन मध्ये येऊन पोहोचलेत फलंदाज भावड्या. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या आहे 3 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला स्टेअर केलाय. थोडंसं फंबल होत आहेत गुरुनाथ. तत्पूर्वी मात्र 1च धाव मिळणार. मॅडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अर्थातच 2 षटक असतात. त्या 2 षटकामध्ये जितक्या जास्त धावा इथे मिळणार तितक्या महत्वाच्या असतील त्या लाहे संघाला. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे. इथे मात्र नो चान्स. चेंडू निघून जाणार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा दमदार चौकार. जवळ जवळ 5व्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये चौकार येत आहे भावड्याच्या बॅटमधनं. टोटली धावसंख्या झाली 8 धावा. आणि नक्कीच अशाच फटकेबाजीची गरज असेल लाहे संघाला, कारण 5 षटकामध्ये तुम्हाला धावा चेसिंग करायच्या आहेत 80. त्यामध्ये 5 चेंडू टाकले गेले. टोटली धावसंख्या आहे 8 धावा. दरम्यान शेवटचा चेंडू. यावेळेस चेंडूला उडवलाय. कव्हरच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक मात्र धावतायत. चेंडू कॅरी करून फेक केला जाईल. तत्पूर्वी मात्र नक्कीच 2 धावा येणार.
या 2 धावेच्या अखेरीस अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात आलंय. या एका षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आहे 10 धावा. थोडीशी संत अशी सुरुवात मी म्हणेन लाही संघाकडनं, परंतु अजूनही एक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बाकी आहे. यामध्ये मात्र नक्कीच 15 पर्यंत धावा आल्या तर मात्र तेवढंच चांगलं असेल लाही संघाला, कारण 80 धावांचं टार्गेट आहे. हे 2 षटक मात्र खूप महत्वाचे आहेत लाही संघासाठी. यावेळेस गोलंदाज संदीप याच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय, अर्थातच दिला जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय संदीप. पहिला चेंडू या षटकाची सुरेख सुरुवात करतायत गोलंदाज संदीप. यावेळेस सुद्धा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजी चातुर्याने केली जाते गोलंदाज संदीप याच्याकडनं. निर्धाव चेंडूची सांगता, 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकले जात आहेत. अफलातून गोलंदाजी आहे, कारण वारंवारता ऑन साइडला मारण्याचा मानस दाखवलं जाते फलंदाजाकडनं आणि चेंडूला मात्र अवे फ्रॉम दी बॉडी ठेवलं जात आहे आणि त्याचाच काहीसा फायदा मात्र एकता कसारा संघाला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेस अक्रॉस द लाईन होऊन खेळले होते फलंदाज नितेश आणि इथे एक सुंदर फटका येईल. आउट ऑफ द पार्क. स्टँड ऑन डिस्पॅच षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस सुद्धा ऑन साइडला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये शतरक्षक आहेत, थोडस फंबल होत आहेत. तत्पुरी मात्र एकच धाव येणार. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या झाली आहे 17 धावा. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ला चेंडू फेकून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावर नाही येतोय. एक दमदार षटकार. यावेळेस सुद्धा नो चान्स. चेंडू निघून जाणार एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. चौकार. किस 12 चेंडूचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपुष्टात आले. टोटली धावसंख्या झाली आहे 27 धावा.
नक्कीच ज्याप्रमाणे सागर आणि विजय फलंदाजी करत होते त्याचप्रमाणे इथे लहाई संघाकडनं आपल्याला पाहू शकाल भावड्या आणि नितेश जबाबदारीने इथे खेळ खेळतायत, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपुष्टात आलेत. 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर विजय, पहिला चेंडू फेकून दिलाय आणि हा चेंडू जवळ जवळ जाईल. समालोचन कक्षाच्या वर अवकाश टोटली धावसंख्या झाली 6 धावेनंतर 33 धावा आणि असेच जर फटकेबाजी बघायला भेटेल आणि जवळ जवळ बॅक टू बॅक दुसरा हा सुद्धा चेंडू पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा षटकार. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी हरे भगवा ध्वजा हरे भगवा ध्वजा गौला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा गौला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा गौला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा. या षटकावरती थोडस ऑन फायर होतो फलंदाज नितेश. दरम्यान तिसरा चेंडू व्हेरिएशन बघायला भेटलं, परंतु इथे मात्र थांबणार नाहीत फलंदाज नितेश. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार. आणि जवळजवळ 3 चेंडू मध्ये 3 षटकार बघायला भेटलेत नितेशाच्या बॅट मधनं. टोटली धावसंख्या झाली आहे 45 धावा आणि पूर्णपणे जिवंत ज्वलंतपणा आणला जातोय फलंदाज नितेशाच्याकडनं मॅच मध्ये. पाच षटकाचा सामना आहे, अर्थातच 30 चेंडू मध्ये 80 धावांचं टार्गेट होतं. यावेळेस चौथा चेंडू टाकला जातोय, हा सुद्धा ऑन साइडला फटका सुरेख आहे. इथे मात्र षटकार नाही परंतु चौकार येतोय. आणि हा चेंडू सुद्धा फेकून दिलाय डीप मिड विकेट लॉंग ऑन. थँक्यू डीजे. आणि जवळ जवळ जितक्या धावा विजयने काढल्या होत्या तितक्याच धावा मात्र या षटकामध्ये खर्ची करतायत. जवळ जवळ शेवटचा चेंडू मात्र निर्धाव आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आहे. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 55 धावा. अर्थातच येणारे चेंडू शिल्लक असतील 12, त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 25.
12 चेंडू 25 धाबांची गरज आहे. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. DJ Sajan. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. आणि नक्कीच ज्याप्रमाणे ते धुंद ऐकवली, मी म्हणेन बारक्या कांबळे नाही, परंतु इथे नितेश आणि भावड्या यांची मात्र बॅट तळपत आहे. आणि जवळजवळ समीकरण येऊन ठेपलंय 12 चेंडू 25 धाबा. अर्थातच यापुढे प्रत्येकी षटकामागे 12.50 ची सरासरीने जर खेळ खेळला लाहे संघाकडनं, तर मात्र सहजरित्या इथे संघ जिंकेल लाहे. बारा चेंडू 25 धाबा. उंबरमाळी संघाचा कर्णधार तसेच गोलबन संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. नेक्स्ट मॅच आपली आहे याची नोंद घ्या आणि लगेचच समालोचन कक्षाकडे या नाणेफेकीसाठी. दोन्ही संघाला विनंती आहे लगेचच या आपण. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील आणि पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट, परंतु उंची भरपूर आहे, लांबी इथे प्रयत्नाला भाग चेंडू 25 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लिक ब्लास्ट. अर्थातच येणारे आता मात्र 11 चेंडू असणार, त्यामध्ये धावा काढावे लागणार 19. यावेळेस हाफ ट्रॅकल चेंडू, इथे चुकी करणार नाहीत संदीप आणि जवळजवळ फलंदाज बाद. नॉन स्ट्राईक एंड वरती जात आहेत अजय. स्ट्राईक एंड वरती अजूनही नितीन आहेत, नितेश आहेत आणि जवळजवळ अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव शेवटच्या मोमेंटला कॉलिंग आलं एका धावेचं आणि जवळजवळ एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट. धावसंख्या इकडे वाढली आहे. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 62 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. यावेळेस 9 चेंडू 18 धावांची गरज आहे. प्रत्येकी चेंडूवरती 2 धावा येणं गरजेचं असेल लाहे संघाला. 9 चेंडू 18 धावा आणि जवळजवळ या चेंडूला कोणती उंची बघायला भेटली नाही. परिणाम स्वरूपी फलंदाज मात्र इथे बीट होत आहेत. अर्थातच चेंडू डायरेक्टली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय विजयाच्या. यावेळेस समीकरण बदललंय. 8 चेंडू येणारे असणार, त्यामध्ये धावा काढावे लागणार 18. 8 चेंडू 18 धावांची गरज. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा आहे, तो वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या इकडे वाढेल आणि धावसंख्या झाली आहे 63 धावा. 8 चेंडू 17 धावांची गरज. हाफ ट्रॅकल चेंडू होता, परंतु इथे एकच धाव मिळणार.
7 चेंडू 16 धावांची गरज अजूनही आहे लहाय संघाला. ऑन स्ट्राईक फलंदाज नितेश अजूनही मात्र मैदानामध्ये तटस्थ आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला स्टेअर केलाय आणि जवळजवळ इथे धावा येणार की तिथे बघावं लागेल. जवळजवळ 2 धावांचं डिसिजन पंचांकडनं बघायला भेटलं आणि या 2 धावेनंतर धावसंख्येकडे लक्ष द्यायला गेलं तर 66 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि येणारे चेंडू असणार 6. त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 14. तत्पूर्वी आपण एक संधी देऊयात डीजे मास्टर योगेशाला. गावदेवी स्पोर्टची पोर सारी लाहे गावात फेमस भारी. गावदेवी स्पोर्टची पोर सारी आज चौकर षटकर मारी. पोर बॅटिंग करतात भारी. आज चौकर षटकर मारी. पोर बॅटिंग करतात भारी. थँक्यू डीजे. ज्याप्रमाणे धुंद ऐकायला मिळाली त्याचप्रमाणे चौकार षटकार तर बघायला भेटलेत, परंतु सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 14 धाबांची गरज आहे लहाय संघाला. येणारे 6 चेंडू सांगून जाणार कोण सामना जिंकेल. त्यामध्ये धाबा काढायच्या आहेत लहाय संघाला 14. प्रत्येकी चेंडू मात्र यावेळेस निर्णयात्मक असू शकतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय नितीन. पहिला चेंडू डीप मध्ये शतरक्षक आहे. लॉंगांना सुंदर शतरक्षण होत आहे. फेकी सुद्धा सुरेख. पहिला चेंडू मात्र सिंगल आणि यावेळेस असणार 5 चेंडू. त्यामध्ये धावा काढावे लागणार 13 लहाय संघाला. ऑन स्ट्राईक फलंदाज यावेळेस मात्र नितेश. पाच चेंडू 13 धाब्यांची गरज. आणि जवळ जवळ बॅटच्या मधोमध चेंडू येत आहे. फेकून दिला जातोय डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा दमदार नेत्रदीपक फटका. यस थँक्यू. 4 चेंडू 7 धाब्याची गरज आहे अजूनही. येणारे 4 चेंडू असणार त्यामध्ये धाबा काढावा लागणार 7. आणि जवळ जवळ हा चेंडू निर्धाव टाकला जात आहे. फुलर लेनचा चेंडू होता आणि चेंडू मात्र डायरेक्टली यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. पुन्हा एकदा जिवंत आणि ज्वलंतपणा आणला जातो या मॅच मध्ये गोलंदाज नितेशाच्याकडनं. कारण गेल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर लगेचच कमबॅक टिट फॉर टॅट जसेच तसे उत्तर दिले जाते गोलंदाज नितेशाच्याकडनं. आणि फलंदाज सुद्धा नितेश आहे. 3 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेल्या गॅपचं प्रदर्शन दाखवलं जात आहे. चेंडू मात्र नितेश भोईर बॅटिंग करी. संदीप अजय बबलू सँडी बॅटिंग करतात मैदानवरी. आज चौकार षटकर मारी. पोर बॅटिंग करतात भारी. आज चौकार षटकर मारी. पोर बॅटिंग. यावेळेस समीकरण येऊन ठेपलंय 2 चेंडू 3 धाबा. हा चेंडू मात्र निर्णायत्मक असू शकतो. आणि जवळ जवळ चेंडू फाटून दिलाय. जवळ जवळ विजय षटकार.
फेमस बॉलर सुनील भाई फिल्डिंग करी नजर साऱ्यांची त्याच्यावरी भाऊ भरडे कॅप्टन भारी क्रिकेट त्याची दुनियादारी आज चौकर षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी आज चौकर षटकर मारी पोर बॅटिंग करतात भारी यस थँक्यू डीजे. आणि जवळजवळ वैयक्तिक 44 धावांची योगदानी पाळी अर्थातच सामना जिंकून दिला नितेश या फलंदाजानं आणि त्यासाठी पारितोषिक आलंय रॉयल स्पोर्ट यांच्याकडनं 200 रुपयाचं